खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुटे पाटील महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम 2025-26 सुरू आहे आणि त्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये आजचा पाककला एक कार्यक्रम आपण या ठिकाणी अनुभवत आहात। काय सांगाल त्या संदर्भात? खरं म्हणजे यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडले। त्याच्यामध्ये मेहंदी आणि बाकीचे पण विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। आज पाककले स्पर्धेमध्ये केवळ महिलांनी किंवा विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असं नव्हे, तर अनेक पुरुष आणि विद्यार्थ्यांनी पण तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे। याच्या मागे आयोजन, नियोजन आणि संयोजन करताना ही एक भूमिका आहे की महिला नेहमीच घरामध्ये विविध पाककृती तयार करत असतात, परंतु त्या माध्यमातून केवळ आज घरा किंवा एक अन्नपूर्णेची भूमिका न निभावता त्याच्यातनं महिलांनी एक स्वतःला अर्थार्जनासाठी स्वतःला प्रमोट करावं। विविध पाककृतींची स्पर्धा घेऊन त्याच्यातनं त्यांनी स्वतःला मधले कलागुणांना त्यांना वाव मिळावा आणि त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन द्यावं, म्हणून हे उपक्रम चालवलेले जातात। आणि त्याला जवळजवळ 300 पदार्थांचं इथं विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेले आहेत। आज पाककला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि त्या पदार्थ बनवल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्याची रेसिपी, त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि याच्यातूनच भविष्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केल्या जातील आणि त्यामधून त्यांना अर्थार्जन करण्याची सुवर्ण संधी महाविद्यालयात उपलब्ध करून देते। नमस्कार, माझं नाव चैतन्य लोणकर। मी FY.BCom डी डिव्हिजनमध्ये शिकते। हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि माझा डिप्लोमा झाला आहे। मी तर 13वीला ॲडमिशन घेतलं आहे। कशाचं डिप्लोमा? माझं हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा झाला आहे आणि मी तर ॲडमिशन घेतलं आहे। इथं येऊन मला वाटलं नव्हतं की असं काही हे होतं असं, कारण की कॉलेज माझं नवीन होतं आणि इथं कळाल्यापासून मी माझं नाव कळालं, म्हणजे पाककले स्पर्धा होणार आहे असं मला कळालं, म्हणून मी लगेच माझं नाव नोंदवलं। तृप्ती हाडके मॅडम आणि उषा जाधव मॅडम यांनी मला कमिटीमध्ये घेतलं। त्यांनी माहिती वगैरे सांगितली, कसा कार्यक्रम होतो, कशी रूपरेषा असते आणि ह्या कार्यक्रमामुळे प्रत्येकजण अभ्यासातच बरोबर असेल असं नाही, प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहेत आणि ते गुण त्याला दाखवण्यासाठी हा कार्यक्रम खूप उपयोगी पडतो। राजगुरू महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या आयोजनाचं शिक्षक म्हणून तुम्ही टीमनं तुमच्या काम केलेलं आहे। या आयोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यांना होणारा भविष्यातला किंवा आत्ताचा जो कलागुणांचा फायदा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मागच्या 3 वर्षापासून HRM फेस्ट हा दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये साजरा होतो। वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्यातलीच एक स्पर्धा म्हणजे पाककला स्पर्धा। तर विद्यार्थ्यांच्या वेगळ्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकारच्या स्पर्धा आम्ही आयोजित करत असतो। यावर्षी या स्पर्धेचं नियोजन आमच्या तृप्ती हाडके मॅडम आणि उषा जाधव मॅडम यांनी केलेलं आहे। तर जवळजवळ 300हून जास्त मुलांनी यावर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। मॅडम, तुम्ही एक महिला म्हणून मुलींचा सहभाग जास्त आहे, महिलांना किंवा मुलींना याचा काय फायदा होता भविष्यात? महिला किंवा मुलींना जसं की फक्त घरामध्ये त्या करत असतात, तर त्यांच्यामधले कलागुण बाहेर येऊन त्यांना व्यावसायिक दृष्टीने पण थोडंसं प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने ही स्पर्धा चालू केली आहे। कॉलेजच्या विद्यार्थिनींमध्ये सध्याचं जग हे सगळं ट्रेंडिंग आहे, ऑनलाईन आहे। वेगवेगळ्या रेसिपीज त्या आईकडनं तर शिकतातच, पण त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह करून वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात। त्याची माहिती वेगवेगळ्या मुलींना मिळावी आणि त्यांना विकण्यासाठी एक पुढचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावं या हेतूने ही स्पर्धा आम्ही चालू केलेली आहे। मॅडम, याच्यात वेगळे पण काय वाटलं तुम्हाला? तुम्ही सगळे स्टॉल पाहिले, घरी स्वयंपाक करतातच मुली, पण त्याच्यात वेगळं पण काय वाटलं? वेगळे पण मुलींनी असे वेगवेगळे डिसेंट असे आयटम बनवले होते आणि मुलींची संख्या तर होतीच, पण त्याबरोबर विद्यार्थ्यांची म्हणजे मुलांची संख्या पण खूप प्रमाणामध्ये आहे। म्हणजे स्वयंपाकामध्ये किंवा पाककलेमध्ये मुलं किंवा जेंट्स येतात ते मुलं पण खूप आहेत। चांगली गोष्ट आहे। धन्यवाद।